Next article is greenhouse effect and global warming. Greenhouse is a small glass house. हा एक ग्लास हाऊस आहे. ग्रोइंग प्लांट्स ड्युरिंग विंटर. विंटर सीझन मध्ये प्लांट ग्रो करण्यासाठी हे ग्लासचं हाऊस बांधलेलं आहे. ग्लास पॅनल मधून लाईट रेडिएशन रेज जातात इथं, परंतु त्यातून हीट परत जात नाही आणि वॉर्म कंडिशन मेंटेन करण्यासाठी या ग्लास हाऊसचा वापर केला जातो, ग्रीन हाऊसचा वापर केला जातो. आता ग्रीन हाऊस इफेक्टचा विचार करा. नॅचरल फेनॉमिनॉन that causes heating of earth surface and atmosphere. आपल्या पृथ्वीचा सरफेस वॉर्म राहायला पाहिजे, त्यासाठी ग्रीन हाऊस इफेक्ट महत्वाचाच आहे. इट मेंटेन्स प्रेझेंट ॲव्हरेज टेम्परेचर 15 डिग्री सेंटीग्रेड. ॲव्हरेज टेम्परेचर अर्थचं किती आहे? 15 डिग्री सेंटीग्रेड. जर हा ग्रीन हाऊस इफेक्ट नसता, हे ग्रीन हाऊस गॅसेस नसते इथं, तर रेडिएशन आलेले रिफ्लेक्ट झाले असते बॅक आणि वॉर्म नसती झाली, पृथ्वी वॉर्म राहिली नसती आणि मग अर्थचं टेम्परेचर, सरफेसचं टेम्परेचर -18 डिग्री राहिलं असतं ॲव्हरेज. हे डेंजरस आहे, म्हणून ते पाहिजेतच. The clouds and gases reflect about 1/4 of incoming solar radiations. रिफ्लेक्ट होतात रेडिएशन, जे सूर्याकडनं रेडिएशन येतात ते रिफ्लेक्ट होतात बहुतांशी. काही ॲब्सॉर्ब केले जातात. बट हाफ ऑफ द सोलार रेडिएशन फॉल्स ऑन अर्थ सरफेस हीटिंग इट, while small amount is reflected back. काही रेडिएशन इथं ॲब्सॉर्ब केले जातात, काही रिफ्लेक्ट होतात बॅक. अर्थ सरफेस री इमिट्स हीट ॲज अ इन्फ्रारेड रेडिएशन. इथून हीट पण इन्फ्रारेड रेडिएशनच्या फॉर्म मध्ये रिलीज होते. बट पार्ट ऑफ इन्फ्रारेड इज ॲब्सॉर्ब बाय ॲटमॉस्फेरिक गॅसेस लाईक CO2. मेन CO2 आहे, मिथेन. सो cannot escape the space into space. काही गॅसेस म्हणजे CO2 आहे, मिथेन आहे, क्लोरोफ्लोरोकार्बन आहेत. हे गॅसेस ते रेडिएशन ॲब्सॉर्ब करतात, त्या रेडिएशनला पुन्हा ॲटमॉस्फिअर मध्ये रिफ्लेक्ट होऊ देत नाहीत. त्यामुळं अर्थ वॉर्म राहते. तो जो इफेक्ट आहे तो ग्रीन हाऊस इफेक्ट आहे. आता हे जे ग्रीन हाऊस गॅसेस आहेत ते कोणकोणते आहेत? सर्वात मेन आहे 60% CO2, मेन ग्रीन हाऊस गॅस. त्यानंतर 20% मिथेन आहे. क्लोरोफ्लोरोकार्बन 14% आहे. N2O 6% आहे. असे ग्रीन हाऊस गॅसेस इथं या ॲटमॉस्फिअर मध्ये असल्यामुळं जे सोलार रेडिएशन येतात त्यातले काही रेडिएशन ॲब्सॉर्ब केले जातात. अर्थ वॉर्म ठेवण्यासाठी त्याचा उपयोग होतो आणि या गॅसेसमुळे हे घडतं, म्हणून त्यांना ग्रीन हाऊस गॅसेस म्हणतो. आणि जो इफेक्ट आहे अर्थ वॉर्म ठेवण्यासाठी तो ग्रीन हाऊस इफेक्ट. हे नैसर्गिकरित्या काही प्रमाणात आपल्याला पाहिजे, हे बरोबर आहे, परंतु व्हायला काय लागलं? इंडस्ट्रियलायझेशन, ऑटोमोबाईल्स. त्यामुळं ग्रीन हाऊस गॅसेस मोठ्या प्रमाणावर वाढत चालले.
आता ग्रीन हाऊस गॅसेस वाढल्यामुळं काय होणार? जास्त रेडिएशन इथंच ऍब्सॉर्ब केले जाणार, त्यामुळं हीट जास्त निर्माण होणार, अर्थचं टेम्परेचर वाढणार, त्यामुळं काय होणार? पोलार आईस मेल्ट होणार, त्यामुळं काय होणार? नद्यांची पाण्याची पातळी वाढणार, त्यामुळं काय होणार? हे पाणी समुद्राला मिळणार, त्यामुळं काय होणार? समुद्राची पाण्याची पातळी वाढणार, त्यामुळं काय होणार? जगाची महत्वाची शहरं पाण्याखाली जाणार. दिस इज डेंजरस. दिस इज ड्यू टू ग्लोबल वॉर्मिंग. यालाच आपण काय म्हणतो? ग्लोबल वॉर्मिंग. Overheating of earth due to greenhouse gases is called as global warming. During past century, temperature of earth has increased by 0.6 degree centigrade. एवढं टेम्परेचर यामुळं वाढलेलं आहे. Most of during last 3 decades टेम्परेचर वाढलं. त्यामुळं काय होतं? क्लायमॅटिक चेंजेस, अल निनो इफेक्ट जो आपण ऐकलेला आहे, अल निनो इफेक्ट, मेल्टिंग ऑफ पोलार आइस कॅप्स, हिमालयन स्नो कॅप्स मेल्ट होणार, त्यामुळं नद्याची पाणी पातळी वाढणार, समुद्राची पातळी वाढणार. महत्वाची शहरं समजा मुंबई सारखं शहर, चेन्नई सारखं शहर, न्यूयॉर्क सारखं शहर, अशी जगाची अनेक महत्वाची शहरं कोस्टल लाईनला आहेत, ही पाण्याखाली जातील. आणि मग काय राहतं? अल निनो, abnormal weather pattern caused by warming of Pacific Ocean near equator off the coast of South America. आता हे कंट्रोल कसं करणार मग? रिड्यूस यूज ऑफ फॉसिल फ्युएल. फॉसिल फ्युएलचा वापर कमी करा. आता इलेक्ट्रिक बाईक आलेल्या आहेत, इलेक्ट्रिक आता सगळं व्हायला लागलंय, चांगला निर्णय आहे तो. इम्प्रूव्ह इफिशियन्सी ऑफ एनर्जी युसेज, इफिशियन्सी वाढवा. रिड्यूस डिफॉरेस्टेशन अँड प्लांट ट्रीज, डिफॉरेस्टेशन नको करायला, जंगल तोड करू नका. स्लोइंग डाऊन द ग्रोथ ऑफ ह्युमन पॉप्युलेशन. आपलं पॉप्युलेशन इतकं वाढत चाललंय की त्यांच्या गरजा भागवण्यासाठी सगळ्या समस्याच या पृथ्वीवर निर्माण होत चाललेल्या आहेत. हे ग्रीन हाऊस गॅसेस जास्त रिलीज होऊ नयेत याच्यासाठी प्रयत्नशील राहा. आता CO2 भरपूर रिलीज झाला, यांच्यामुळं इंडस्ट्रियलायझेशन म्हणा किंवा फॉसिल फ्युएलमुळं म्हणा, तर त्याचा एक चांगला परिणाम म्हणजे CO2 फर्टिलायझेशन. भरपूर CO2 म्हणजे प्रोसेस, फोटोसिंथेसिस प्रोसेस भरपूर होणार, त्याला CO2 फर्टिलायझेशन म्हणतो आपण. बर, फॉसिल फ्युएलचा वापर मर्यादित ठेवा, बंद करा. ग्रीन हाऊस गॅसेस कमीत कमी कसे रिलीज होतील याच्यासाठी प्रयत्नशील रहा. इंटरनॅशनल इनिशिएटिव्ह कोणी घेतलेले आहेत? आर बीइंग टेकन टू रिड्यूस इमिशन ऑफ ग्रीन हाऊस गॅसेस. जसं आपल्याकडं फ्रीज, AC यातून क्लोरोफ्लोरोकार्बन रिलीज होतो. व्हेइकल्समुळं, इंडस्ट्रीमुळं CO2 मोठ्या प्रमाणावर रिलीज होतो. बायोमासचं बर्निंग केल्यामुळं मिथेन मोठ्या प्रमाणावर रिलीज होतो. तर ह्याचं इमिशन कमीत कमी होण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. गो ग्रीन. त्यानंतर दुसरी समस्या आपल्याला विचारात घ्यायची आहे, ओझोन डिप्लेशन इन द स्ट्रॅटोस्फिअर. ओझोन होल पडलंय, बरोबर आहे का? मोठं होल पडलंय ओझोन. तर आपली जी अर्थ आहे
या पृथ्वीवरती, ही पृथ्वी आहे समजा आपली, तर इथून 19 किलोमीटर हा जो भाग आहे, या ठिकाणी ॲटमॉस्फिअर आहे आणि या स्ट्रॅटोस्फिअर मध्ये वरती 19 किलोमीटरच्या वरती इथं एक लेयर आहे, त्याला आपण म्हणतो ओझोन लेयर. हा कसा बनतो तेही विचारात घ्या. इथं फोटोसिंथेसिस प्रोसेस होते. या प्रोसेस मध्ये जो फ्री मॉलिक्युलर ऑक्सिजन रिलीज होतो, इट कंबाइन्स विथ यूव्ही रेडिएशन टू प्रोड्यूस ओझोन. आणि हा ओझोनचा थर स्ट्रॅटोस्फिअर मध्ये तयार झालेला आहे. ओझोन लेअर किंवा ओझोन अम्ब्रेला तयार झालेली आहे पृथ्वीच्या भोवती. का? या सूर्याकडून येणारे रेडिएशन जे आहेत त्याच्यामध्ये विजिबल स्पेक्ट्रम जो पृथ्वीवर आता येतोय तो विजिबल स्पेक्ट्रम आहे. व्हायलट, इंडिगो, ब्ल्यू, ऑरेंज, ब्ल्यू, ग्रीन, ऑरेंज, रेड वगैरे हे सप्तरंगी लाईट आहे. दिसताना एका कलर दिसतो पण सप्तरंगी लाईट पृथ्वीच्या दिशेने येतोय. हा विजिबल स्पेक्ट्रम आहे. आणि इनविजिबल रेडिएशन, अल्फा रेज, बीटा रेज, गॅमा रेज, कॉस्मिक रेज, रेडिओ वेव्स, मायक्रोवेव्स, यूव्ही रेज, दीज आर हार्मफुल टू द लाईफ. आणि असे हार्मफुल, लाईफला हार्मफुल असणारे रेडिएशन ओझोन मध्ये ऍब्सॉर्ब केले जातात आणि फक्त व्हिजिबल स्पेक्ट्रम पृथ्वीवरती येतो. सो ओझोन प्रोटेक्ट अस फ्रॉम हार्मफुल रेडिएशन. ओझोनची छत्री आपल्या भोवती, ती छत्री हार्मफुल रेडिएशन पासून आपलं प्रोटेक्शन करते. आता इथं पहा, बॅड ओझोन फॉर्मड इन ट्रोपोस्फिअर, लोअर ॲटमॉस्फिअर मध्ये जो ओझोन बनतो तो बॅड ओझोन आहे, लोअर ॲटमॉस्फिअर मध्ये बनणारा. इट हार्म्स द प्लांट्स अँड ॲनिमल्स. पण गुड ओझोन जो बनतो इट इज फाउंड इन स्ट्रॅटोस्फिअर. वरती जो ओझोन बनतो तो गुड ओझोन आहे तो. It acts as a shield absorbing UV radiations from emitted by sun. सूर्याकडून इमिट होणारे हार्मफुल रेडिएशन आहेत त्यांच्यापासून या लाईफचं संरक्षण करण्याचं काम हा गुड ओझोन करतो. कारण यूव्ही रेडिएशन जे आहेत हायली इंजुरियस आहेत, कारण म्युटेशन होतात, डोळ्याचे प्रॉब्लेम्स त्यामध्ये होतात, डीएनए मध्ये चेंजेस घडवून आणतात. द थिकनेस ऑफ ओझोन इन कॉलम ऑफ एअर फ्रॉम ग्राउंड टू टॉप ऑफ दिस एटमॉस्फिअर मेजर्ड ॲज अ डॅप्सन युनिट. थिकनेस मोजण्यासाठी डॅप्सन युनिट वापरलं जात आहे. इन स्ट्रॅटोस्फिअर, आता स्ट्रॅटोस्फिअर मध्ये काय होतं बघा, जो फोटोसिंथेसिस मध्ये ऑक्सिजन बाहेर पडतो, मॉलिक्युलर ऑक्सिजन, इट कंबाइन्स विथ यूव्ही रेडिएशन टू फॉर्म ओझोन इन स्ट्रॅटोस्फिअर. पहा, यूव्ही रेडिएशन acts as a molecular, acts on molecular oxygen to produce ozone. UV radiation also causes degradation of ozone. म्हणजे ओझोन तयार व्हायला पण यूव्ही रेडिएशन मदत करतो आणि यूव्ही रेडिएशन also breaks or degrade the ozone into oxygen. त्यामुळे हे बॅलन्स करतात, बॅलन्स होतंय. बट दिस बॅलन्स इज डिस्टर्ब्ड ड्यू टू ओझोन डिग्रेडेशन. आपण काय करतोय, क्लोरोफ्युरोकार्बन CFC. आपल्याकडे जे एअर कंडिशनर्स आहेत, रेफ्रिजरेटर्स आहेत, यांच्यामधून क्लोरोफ्युरोकार्बन मोठ्या प्रमाणावर बाहेर पडतो
आणि त्यातला क्लोरीन जो आहे, एक क्लोरीन हजारो ओझोनचं ब्रेकडाऊन करतो आणि त्यामुळं ओझोन लेअर थीन होत जातो. ओझोन लेअर थीन होत जातो. CFC moves upward, reach in stratosphere. UV radiation acts on CFC releasing chlorine atoms. UV radiation काय करतात? CFC च्या क्लोरीन ॲटम वेगळे करतात आणि क्लोरीन ॲटम हे कॅटॅलिस्ट म्हणून काम करतात, ओझोनचं डिग्रेडेशन करतात आणि त्यामुळे ओझोन डिप्लेट होत चालला. इट इज फॉर्म्ड ओझोन होल ओव्हर अंटार्क्टिक रिजन. अंटार्क्टिकावर मोठं होल पडलंय आणि तुम्ही पाहिलंय कोरोनाच्या काळात सगळं जग बंद होतं, त्यामुळं ते होल सगळं सील केलं गेलं, कारण प्रदूषणच थांबलं. बघा, क्लोरीन ओझोन ब्रेक करणार, ओझोनचं ब्रेकडाऊन करणार आणि ऑक्सिजन पुन्हा तयार करणार. त्याचे परिणाम काय होतात ओझोन डिप्लेशनचे? समजा हार्मफुल रेडिएशन पृथ्वीवर आले तर आपल्याला माहिती आहेत म्युटॅजेनिक आहेत, कार्सिनोजेनिक आहेत. ते काय होतंय त्यामुळं? स्किन कॅन्सरचं प्रमाण वाढेल. UV radiation of wavelength shorter than UVB are most completely absorbed by Earth's atmosphere. UVB सारखे रेडिएशन आपल्याकडे येतील. हे UVB रेडिएशन जे आहेत ते DNA मध्ये म्युटेशन घडवतील, स्किन डॅमेज होईल, स्किन कॅन्सर आपल्यामध्ये मोठ्या प्रमाणात सुरू होतील, स्किन कॅन्सर होणार. त्याचबरोबर हाय डोस ऑफ UVB कॉजेस इन्फ्लेमेशन ऑफ कॉर्निया. कॉर्नियाचं इन्फ्लेमेशन होत आहे, कॉर्नियाचं इन्फ्लेमेशन होणार, कॅटरॅक्ट होणार, परमनंटली डॅमेज टू कॉर्निया. महत्वाचा आहे कॉर्निया, तोच परमनंटली डॅमेज होणार. स्नो ब्लाइंडनेस. याला पर्याय काय? तर आत्ता जे आपल्याकडं एअर कंडिशनर्स आणि रेफ्रिजरेटर्स म्हणजे CFC फ्री आता डिव्हाइस बनवलंय आपण. CFC फ्री मॉन्टेरेल प्रोटोकॉल, इंटरनॅशनल ट्रेड कॅनडा या ठिकाणी बघा साईन केलेली आहे. टू कंट्रोल इमिशन ऑफ ओझोन डिप्लेटिंग सबस्टान्सेस साईन केलंय आपण. There are protocols for developed and developing countries to reduce emission of CFC and ozone depleting chemicals. हे साईन केलंय आपण.